छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपुंजी परिसरात काल 4 मुलांचा बुडून मृत्यू झालेल्या पाझर तलावाकडे संबंधित जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने पाझर तलाव प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचं चित्र पाहायला मिळते। या तलावाच्या सभोवती रांजणगाव शेणपुंजी तसेच बनकरवाडी या नागरी वसाहती असल्याने येथील रहिवाशांच्या लहान मुलांची सुरक्षितता धोक्यात येते। याबाबतचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गजानन राऊत यांनी। सध्या मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील MIDC वाळूज परिक्षेत्रामध्ये आहे आणि रांजणगाव शेणपुंजी येथील पाझर तलावाच्या ठिकाणी आहे। काल आपण पाहता की कालच्या दिवशी जे आहे ते याच तलावामध्ये जे आहे ते 4 अल्पवयीन मुलाचा जे आहे ते बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता। पोहण्यासाठी आलेल्या या मुलांचा या तलावामध्ये बुडून करून अंत झाला आहे। निश्चितच या तलावाकडे जर आपण कटाक्ष टाकला तर हा तलाव जो आहे तो प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष जे आहे ते या तलावाच्या सभोवती कुठलीही सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली नसल्याचं सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे निश्चितच कालची घटनासुद्धा याच सुरक्षेअभावी घडली का असा सुद्धा प्रश्न जो आहे तो या परिसरातून व्यक्त केला जात आहे। निश्चितच मोठ्या प्रमाणात या तलावामध्ये जे आहे ते प्रदूषणाचं पाणी येत असल्यानं निश्चितच पाण्याचे जलसाठेसुद्धा परिसरातील दूषित झाल्याचं चित्र आपणाला पाहायला मिळत आहे। निश्चितच मोठ्या प्रमाणात या तलावामध्ये पाणी साठवणूक होत असते, मात्र हेच साठवलेलं पाणी दूषित होत असल्यानं निश्चितच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा ऐरणीवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मुलांच्या बुडून झालेल्या दुर्दैवी घटनेने वाळूज परिसरासह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित प्रशासनाने रांजणगाव शेणपुंजी पाझर तलावाच्या सभोवती तार कुंपण तसेच संरक्षण भिंती उभारून तलावाचा विकास करावा, जेणेकरून भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडणार नाही, अशी मागणी ग्रामस्थ आणि सरपंचांनी केली आहे। बोला। माझं नाव प्रभाकर गुणात मालकर, मी सरपंचाचे पती आहे। हा जो कालचा जो घटना घडली ही तलावामध्ये अत्यंत दुःखद घटना घडली आणि हा जो तलाव आहे हा 1980 पासून तिथं झालेला आहे। त्यावेळेस ह्या तलावाचा उपयोग शेतीसाठी यूज केला जात होता आणि त्यावेळेस आजूबाजूला कुठलीही वसाहत नव्हती। झाले 20-25 वर्षापासून त्या तलावाचा कुठल्याही पाण्याचा यूज केला जात नाही। इंडस्ट्रीज वाढल्यामुळं आजूबाजूला वसाहत झाली आणि त्यामुळं आता ते तलावाचं पाणी पण फार खराब झालेलं आहे आणि हा ग्रामपंचायतनी ज्या साईडने मेन तलाव आहे त्या साईडनी एक गेट वगैरे सर्व काही ग्रामपंचायतीने बसवलेलं आहे, पण हे जे मुलं कालची घटना जी घडली ते बॅक साईडनं गेले, त्यामुळे ही घटना घडली आणि आता दुःखद घटना घडलेली आहे। याच्यापूर्वी आम्ही एक 15 दिवसापूर्वीच ग्रामपंचायतने सर्वर तलाव सर्वधन या योजनेत पर्यावरण मंत्रीकडे एक ठराव आम्ही पाठवणार आहे की ह्या तलावाला चारी बाजूनी कंपाऊंड आणि त्याचं खोलीकरण आणि शुभीकरण करण्यात यावं, त्याच्यासाठी आम्ही ठराव करून एक पर्यावरण मंत्रीकडे पाठवणार आहे।